कापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्य राशे. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिकावरद्यारूढ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोर. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरे. सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा. चालविली धड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती मोक्ष मार्गेचा सांगते ज्ञानोबा माझा. मोक्षमार्गिका सांगते ज्ञानोबा. रेड्या मुखी वेद बोलविला गर्वत बीजांचा हरविला. क्रीडामुखी वेद बोलविला सर्वज्ञांचा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतीरूपी प्रगटला ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा. गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन. गुरु सेवेशी जाण शरण एका जना. त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. आज आहे 19 ऑगस्ट आहे की नाही, बुधवार आहे की नाही. 19 ऑगस्ट 2026. 20 ऑगस्ट 2026. आजचा गुरुवार आहे आणि आजचा दिनविशेष असा आहे. भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा आज जन्मदिवस आहे. म्हणजे 20 ऑगस्ट 1944 साली त्यांचा जन्म झाला आणि राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून भारत सरकार पाळतो आहे. त्याच्यानंतर आज आहे ना, आज जागतिक मच्छर दिन पण आहे. वर्ल्ड टॉर्टॉइज डे. आता कसं म्हणाल तर ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाच्या डासांचा शोध लावला. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हे केला होता. त्याच्यानंतर 1828 साली राजा
राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, असा दिन विशेष आहे. आणि आपला आज श्लोक आहे 9 क्रमांकाचा आहे, म्हणजे 4था अध्याय आणि 9वा श्लोक आहे. नेहमीप्रमाणे मी बोलतो, माझ्या मागे आपण म्हणायचं, जन्म कर्मच मे दिव्यम, जन्म कर्म च मे दिव्यम, जन्म कर्मच मे दिव्यम, जन्म कर्म च मे दिव्यम, मे वै यो वेत्ति तत्वता, दैवं यो वेत्ति तत्त्वतः, मे वै यो वेत्ति तत्वता, दैवं यो वेत्ति तत्त्वतः. दिव्यम है ना? त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, तत्त्वादेहं पुनर्जन्म, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, तत्त्वादेहं पुनर्जन्म, नैति मामेति सो अर्जुन, सो अर्जुन, नैति मामेति सो अर्जुनः, नैति मामेति सो अर्जुन. नैति मामेति सो अर्जुनः. या श्लोकामध्ये भगवंत असं आपल्याला सांगतायत की माझा जन्मसुद्धा दिव्य आहे आणि माझं कर्मसुद्धा दिव्य आहे. आणि हे जो तत्वता जाणतो, हे जो जाणतो तत्वता, बघा शब्द तत्वता जाणतो, त्याचं काय होतं, त्याचा परिणाम असा होतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जन, म्हणजे त्याला परत जन्माला यावं लागत नाही. म्हणजे भगवंताचं कार्य किंवा भगवंताचा जन्म हे दिव्य स्वरूपात आहे, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. परंतु आपण आहे ना तत्वता नाही जाणत. इथे तत्वता हा शब्द आहे, म्हणजे आपण काय केलं पाहिजे ते जाणलं पाहिजे. मग तत्वता जाणणं म्हणजे काय, तर तत्वता जाणणं म्हणजे आपण असं समजायचं की तो आपल्यासारखा नाही, म्हणजे आपल्यासारखं शरीर त्याने धारण केलेलं आहे, पण तो आपल्यासारखा नाही. तो दिव्य आहे, त्याचं कर्मसुद्धा दिव्य आहे, हे आपण म्हणजे समजून घ्यायचं आहे. आणि पुढे काय आहे, भगवत हा सच्चिद आनंद आहे, तो त्याचं वास्तव्य नेहमी आहे, नित्य आहे. आणि तो काय म्हणजे चैतन्यमय स्वरूप आहे त्याचं स्वरूप. आणि सर्व सृष्टीचा तो काय आहे, निर्माता आहे. आणि सर्व जीवांचा आधार कोण आहे, भगवंत आहे. आणि भगवंताच्या सर्व कार्याला आपण असं लीला समजू. आपण असं म्हणतो ना की नाही, श्रीकृष्ण लीला ज्या त्यांनी गोकुळामध्ये केल्या. आणि तो संसारात आहे ना भगवंताप्रमाणे राहतो. भगवंत कसा राहतो संसारात, बघा, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, आहे ना, हा श्लोक आहे बघा. त्याच्यासारखं शांत कोण नाही जगामध्ये. किती घडामोडी होतात, युद्ध स्वरूपही होतं, काय बॉम्बस्फोट होतात, पण तो स्थिर आहे. तो शांतच आहे. शांतता हा त्याचा एक स्वभाव आहे. का शांत असतो, तो आसक्ती नाही धरत. आणि आम्ही काय करतो, आसक्ती धरतो. हा फरक आहे त्याच्यामध्ये. बरं, ज्ञानोबा काय म्हणतात, समजा तुम्ही जाणलं त्याला, मग तुमच्या जीवनात काय फरक होईल तुम्ही असं केल्यानंतर. भगवंताचा जन्म आणि कार्य दिव्य आहे हे जाणल्यावर तुमच्या जीवनात काय फरक पडेल ते ज्ञानोबा काय सांगतात बघा. ते सांगतात की तो व्यवहारामध्ये आसक्ती ठेवत नाही. व्यवहार करताना समजा त्याला झळ पोचली तर त्याला लॉस झाला, समजा तोटा झाला, तरी त्याला असं काय, ठीक आहे, आगले बार. हां, म्हणजे जगलो तर परत लढू,
ही त्याची भूमिका असते. म्हणजे तो हळहळ नाही करत, तो खचून नाही जात. किती पण दुःखाचे डोंगर जरी आले ना तरी तो काय करतो, परत उभा राहतो. कोण? जो हे जाणतो तो. आणि त्याचं नंतर आणखीन काय परिणाम होतो त्याच्यावर, तो देहधारी असून तो देहाला वश नाही होत. म्हणजे देह म्हणेल असं तो वागत नाही, तो म्हणेल तसं देह वागतो. बघा आपण आहे ना रस्त्याने चालत असताना त्या हॉटेलवाले बघा बाहेरच ठेवतात ते. म्हणजे तळायचं जे असतं ना, म्हणजे एवढं मोठी जागा असते. आमचे एकदा गुरुवारी म्हटले होते, म्हणे मला हेच समजत नाही, म्हणे हॉटेलमध्ये एवढी जागा असते पण तळायची ती हे असते ना ती म्हणे कढई, ती बाहेरच ठेवतात म्हणे. हे काय गम्य आहे, म्हणजे याच्यात काय आहे ते मला अजून कळायला नाही, असं ते विनोदाने म्हणायचे. आणि मग आपण काय करतो, रस्त्याने जाताना मग सहज वास येतो आपल्याला, सहज आपले पावले चालत ते पंढरीचे वाट, सहज आपण काय करतो, मग ते हॉटेलमध्ये घुसून. का घुसलो आपण हॉटेलमध्ये? कारण आपण शरीराच्या आधी नाही. नाही, मोरे साहेब म्हटले तळताना बघितलं, ते तर आहेच आहे, पण आपण शरीराच्या आधी नव्हतो. शरीर जर का आपल्या आधी नसलं तर मग आपण जाणार नाही. असं श्रीमद भागवतमध्ये साहेब असं लिहिलेलं आहे, हर्ष साहेब, की माणसाने 10 फुटाच्या वरती बघू नये. रस्त्याने चालताना 10 फुटाच्या वरती म्हणजे खालीच बघायचं. कारण इकडे तिकडे बघितलं का सगळं जग कसं आहे, रंजक आहे. तुम्ही इकडे तिकडे बघितलं लगेच तुम्हाला सिनेमागृह दिसेल, तिथे मोठं पोस्टर दिसेल, चालले तुम्ही मग आतमध्ये. म्हणजे तशी दूरदृष्टी असावी, परंतु हां. आणि पुढे काय होतं परिणाम त्याला, त्याचा अहंकार पूर्ण जातो. कोणाचा? जो तत्वता भगवंताला जाणतो. तुम्ही आम्ही पण भगवंताला जाणतो, पण आपण तत्वता नाही जाणत. जाणतो का आपण तत्वता? कारण आपला अहंकार कुठे गेला अजून. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देवदा. पण अहंकार असं आहे ना, आपण असं म्हणतो मला अहंकार नाही, हे म्हणणं सुद्धा अहंकारच आहे. हे म्हणणं सुद्धा अहंकारच आहे. त्याच्यानंतर काय आहे, तो शरीर त्याचं टाकलं ना त्यावेळेला तो भगवंतामध्ये काय करतो, विलीन होतो. हा परिणाम आहे. भगवंताचं कार्य दिव्य आहे, भगवंताचं जन्म दिव्य आहे, हे आपण समजलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने आपण काय केलं पाहिजे, आपण आपली भक्ती केली पाहिजे. कळलं का? तर याच्यामध्ये एक फक्त अभंग तुकोबांचा म्हणून दाखवतो आणि आपण ओव्याकडे घेऊ. ओव्या ह्या वेळेला 2च आहेत फक्त. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे या सत्ते, कोण बोलविते हरिविन. हे शरीर आपलं आहे का हो? आपलं असतं तर ते आपल्याप्रमाणे चाललं असतं, ते आपोआप म्हातारं होतं. मग कोणाला म्हातारं व्हावं असं वाटतं का? नाही होत. परंतु काही ठराविक वयानंतर ते आपोआप बदलतं. बाल्यावस्थेतून तरुण अवस्थेत येतं, तरुण अवस्थेतून जरा अवस्थेत येतं, जरा अवस्थेतून मरणाच्या अवस्थेत जातं. आहे की नाही? मग आता महाराज काय म्हणतात, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. आता हे तुम्हाला बोलायला कोण लावतो? भगवंतच लावतो. तुम्ही म्हणाल माझ्याकडे तोंड आहे, मी बोलेल, परंतु मग मुका का नाही बोला सांगा? कारण भगवंताने त्याला शक्ती नाही दिलेली आहे. बघा, काही वेळेला डोळे असून दिसत नाही, एकदमच डोळे नाहीत. काही लोकांना डोळेच नसतात, पण काही असे माणसं आहेत की त्यांना डोळे आहेत पण दिसण्याची शक्तीच नाही त्यांच्याकडे. मूढानानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुः. बघा तुमच्या इथे येईल. आणि पुढे भगवंत तुकोराम काय म्हणतात, देखवी ऐकवी एक नारायण. बघा, तो ऐकायला येतं,
हे सगळं नारायण करतोय आणि तयाचे भजन चुकू नको. त्या नारायणाचं भजन तू चुकू नको. मनुष्याचा देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. आपण करता आहे म्हणायचं नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अहो वृक्षाचं पान आहे ना, त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मग काय राहिली अहंता आपली. तुका म्हणे विठो भरला संबाह्य, उणे काय आहे चराचरी. विठ्ठल आतही आहे आणि बाहेरही आहे. या चराचरामध्ये तो काय केलेला आहे, भरून राहिलेला आहे. हे कधी होणार, तुम्ही तत्वता जाणल्यावर. जोपर्यंत तुम्ही तत्वता जाणत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. आणि आणखीन एका ठिकाणी म्हटले तुकोबारायांनी, जेथे जातो तेथे तू माझा सांगा की, चालवी हाती धरून या. जिथे जातो तिथे तू माझा आहे. आणि चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसे भार सवे माझा. माझा सर्व भार आहे ना तू चालवतोस आणि तुझा माझा आधार आहे. त्याच्यामुळे काय झालंय, ते तत्वता त्यांनी जाणलंय. तत्वता जाणल्यामुळे ते काय केले, मृत्यूसमयी सदैव वैकुंठाला, म्हणजे ते तर सदैव वैकुंठाला गेले महाराज. परंतु असे साधू संत आहेत की ते मृत्यू येण्याच्या आधीच भगवंतामध्ये काय होतं, लीन होतं. असे काही महात्मे आहेत, आहे की नाही. तर याच्यामध्ये ज्ञानोबा काय म्हणतात ते आपण बघू. 58 क्रमांकाची ओवी बघा. माझे अजत्व जन्मने, अक्रियताचे कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परमयुक्त. म्हणजे मी अजत्व आहे, जन्मरहित आहे. हे योग मायेने मी परत जन्म, म्हणजे पुन्हा पुन्हा असा अवतार घेतो आणि मी क्रिया शून्य असून सुद्धा कर्म करतो. हे जो जाणतो तो परमयुक्त आहे. आपण फक्त युक्त आहोत पण परमयुक्त नाही आहे. आपल्यात आणि जे भक्त आहे, म्हणजे जे साधू संत आहेत, त्यांच्यामध्ये हा फरक आहे. तत्वता आपण जाणत नसल्यामुळे आपल्याला काय होतं आहे, आपण परत जन्माला येतो, परत मृत्यू पावतो, मृत्यू पावल्यानंतर परत जन्माला येतो. हे असं आपलं चाललेलं आहे. 84 लक्ष फेरीचा योनीमध्ये आपण फिरतोय, आहे की नाही. पुढे बघा. तो चालिला संगन सळे, देही नाकळे, मग पंचत्वे तव मिळे माझ्याची रूपी. ह्या ओवीतून ज्ञानोबारा आपल्याला तत्वता जाणणं म्हणजे काय हे आपल्याला सांगतात. तर पहिलंच बघा काय ते काय म्हणतात, तो चालीला संगेन सळे, तो व्यवहारात आसक्तीने वागत नाही. मी जसा आहे कुठल्याही याच्यामध्ये मी आसक्त होत नाही, तसं ते भक्त असतात. ते कुठल्याही कार्यामध्ये आसक्त होत नाही. त्याच्यानंतर देहीचा देहा नाकळे, म्हणजे काय की त्यांच्यामध्ये अहंकार अजिबात नसतो. म्हणजे आपण असं म्हणतो बघा, डाव्या हाताने केलेलं सत्कर्म हे उजव्या हाताला नाही कळायला पाहिजे. पण आपण असं आहे ना, सत्कर्म केलं की त्याचा डांगोरा पिटतो. मी याव केलं, मी त्याव केलं, मी असं केलं, मी 10 रुपयाची पावती पाडली असं सांगतो. 10 रुपयाची पावतीचं वर्णन करतो. याला अहंकार म्हणतात. शरीरातून जेवढे सत्कर्म झाले ते त्यालाच कळत नाही महात्म्याला. पण आपण काय करतो, ते आपण लक्ष ठेवतो. पाप कर्म नाही लक्षात ठेवत आपण. पाप कोणाला सांगतो का?
मी आज हे पाप केलं हे आपण नाही सांगत जगाला, पण मी आज सत्कर्म केलं, मी एवढं दान केलं, हे सगळं सांगतो. आणि अशा प्रकारे तो काय करतो, तो मग पंचत्वितव मिळे माझ्याची रूपी. जेव्हा हे पंचमहाभूताचं जे शरीर आहे ते जेव्हा पंचमहाभूतामध्ये विलीन होतं तेव्हा तो मलाच प्राप्त होतो. हा परिणाम कशाचा आहे, भगवंताला तत्वता जाणण्याचा आहे. आणि भगवंत पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला, पुढचा जो श्लोक आहे 10वा 10 ते 24 याच्यामध्ये ज्ञान कर्माचे स्वरूप सांगतात. आणि पुढचा 10वा श्लोक भक्तांचे लक्षणं सांगतात. तुम्ही आम्ही भक्त आहोत हे आता आपण उद्या तपासून बघायचं. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर. आता विश्वात्मक